Good evening. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट पाहून राहिलो आपण पहा अँजिओस्पर्म मधले. आवाज येतोय श्री? ओके चलो पहा, लास्ट लेक्चर मध्ये स्टेमनचं टिपिकल स्ट्रक्चर, त्याच्यानंतर त्यातला जो फंक्शनल पार्ट आहे, ज्या ठिकाणी पोलन ग्रेन्स तयार होतात, तो पार्ट आपण पाहिला होता, दॅट इज अँथर. आणि या पूर्ण पार्ट मध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये अँथरचा पार्ट व्हेरी आयएमपी करून ठेवा, कारण त्याची एक तर टीएस ऑफ अँथरची डायग्राम किंवा बाकी रिलेटेड मग कोणताही पार्ट, तर ते फार महत्वाचे स्ट्रक्चर आहेत पहा. मग आता त्याच्यानंतर मायक्रोस्पोरोजेनेसिसची प्रोसेस पाहिली होती आपण. परत जेव्हा हा टॉपिक संपेल तेव्हा मी रिवाइज करून देईल तुम्हाला. आता डायरेक्टली काय करायचं आहे पहा, आपल्या जवळ काय आहे. अँथरच्या स्ट्रक्चर नंतर आपण पाहिलं होतं की एक पर्टिक्युलर पोलन ग्रेन कशा पद्धतीचा राहतो. एकदम सिंपल वर्ड मध्ये इट इज जस्ट लाईक द सेल, ज्यामध्ये न्यूक्लियस असेल, सायटोप्लाझम असेल आणि दोन लेयर असतात. सेल वॉलच आहे पण त्या सेल वॉल डबल लेयर असतं. आउटर एक्झाईन, इनर इंटाईन. त्याच्यानंतर न्यूक्लियस कसा आहे तर प्रॉमिनंट न्यूक्लियस आहे, ऍक्टिव्ह न्यूक्लियस आहे, अँड इट इज सराउंडेड बाय द मॅट्रिक्स विच इज कॉल्ड एज अ सायटोप्लाझम. पण हे सायटोप्लाझम जे असतं हे असते डेन्स सायटोप्लाझम. डेन्स अर्थ काय होते? खूप जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये मटेरियल इन्क्लूड झालेले असतात है ना. डेन्स म्हणजे घट्ट ज्याला म्हणतो आपण. सो सच टाइप ऑफ टिपिकल पोलन ग्रेन आपण पाहालाय. म्हणजे समोरचा जो तुम्हाला टॉपिक पाहायचा आहे त्याची सुरुवातच होत असते बा फ्रॉम दी पोलन ग्रेन. म्हणजे ह्या ज्या डायग्राम्स 6 काढल्यात ह्या तुमच्या सगळ्या टेक्स्ट बुक मधल्या आहेत आणि अशा 6 डायग्रामच्या वरून तुमच्या लक्षात येईल की पोलन ग्रेन समोर कशा पद्धतीने डेव्हलप करतो स्वतःला. कारण हे सगळ्या सिक्वेन्सेस तुम्हाला मी सांगितल्या की सुरुवातीला मायक्रोस्पोरॅन्जियम, नंतर मायक्रोस्पोर. मायक्रोस्पोरच्या नंतर काय होत असते तर मेल गॅमिटोफाइट तयार होतात. गॅमिटोफाइटच्या नंतर तयार होतात मेल गॅमिट्स आणि नंतर कुठं काय तर फर्टिलायझेशन. सगळे इव्हेंट्स मागच्या वेळेस तुम्हाला मी लिहून दिले होते लेक्चरच्या एकदम शेवटी शेवटी. तर पहा आता, दिस इज द पोलन ग्रेन. आता याची फर्दर डेव्हलपमेंट कशी होते पहा. पोलन ग्रेन तयार होईपर्यंत मिओसिस घडली होती. आता समोर जे की प्रोसेस असेल, जे की डिव्हिजन होईल ते सिम्पली मायटोसिस असेल. अशा स्टेप लक्षात ठेवायच्यात म्हणजे तुमचं कन्फ्युजन होत नाही. मग आता कसं होते डेव्हलपमेंट पहा. इन मोस्ट ऑफ द एंजियोस्पर्म, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमिटोफाइट, एक अशी बॉडी तयार केली जाईल पहा ज्या बॉडीमध्ये काय तयार होतील, मेल गॅमिट्स. सो इट इज मेल गॅमिटोफाइट, प्लांट बॉडी कंटेनिंग मेल गॅमिट्स. मग आता कशी डेव्हलप होते तर याच्याकरता 2 स्टेपचा विचार करायचा आहे तुम्हाला. इट ऑकर्स ऍट दी 2 स्टेप. पहिली आहे बिफोर पॉलिनेशन आणि अर्थात सेकंड असेल आफ्टर पॉलिनेशन. मग आता काय घडून राहिलं, या पोलन ग्रेनच्या आतमध्ये जो न्यूक्लियस आहे पहा, किंवा ही जी पूर्ण पोलन ग्रेन नावाची जी सेल आहे, या सेल मध्ये मायटोटिक डिव्हिजन्स घडतात. मग आता समजा पहिलं मायटोसिस घडलं, न्यूक्लियस डिवाइड झाला, सायटोप्लाझम पण डिवाइड झालं आणि एका सेलच्या 2 सेल बनतील. कारण एका मायटोटिक डिव्हिजन मध्ये 2 डॉटर सेल बनतात. बनल्या 2 डॉटर सेल. एका सेलमध्ये सायटोप्लाझम लार्ज क्वांटिटी मध्ये असेल अँड सेकंड विल हॅव द लेस क्वांटिटी. द लार्जर सेल इज कॉल्ड एज व्हेजिटेटिव्ह सेल, ज्याच्यामध्ये खूप सारं फूड मटेरियल स्टोअर केलेलं असेल, अँड द स्मॉलर सेल इट इज कॉल्ड एज जनरेटिव्ह सेल. डिफरन्स लक्षात ठेवा. पहिलं मायटोसिस घडल्यानंतर आपण जनरली डिव्हिजन कसं पाहतो, ही पहिली सेल आहे, 2 डॉटर सेल बनले बा, ह्या अशा 2. करेक्ट आहे. इथं सुद्धा तेच आहे, फक्त डायग्राम ड्रॉ करताना त्यांनी काय केलं, जागीच ऍडजस्ट केलं. प्लांट मध्ये डिव्हिजन होते म्हणजे काय, एका सेलच्या मधात जे सायटोप्लाझम आहे त्यात सेल वॉल डेव्हलप झाली की सायटोप्लाझमचे 2 पार्ट तयार होतील, त्यालाच आपण 2 डॉटर सेल म्हणतो. हे प्रॉपर्टी कॅरेक्टर आहे प्लांटच्या डिव्हिजन मधलं. तर ठीक आहे, लार्जेस्ट सेल जी बनली त्याला व्हेजिटेटिव्ह म्हणायचं आहे, स्मॉलर जी बनली त्याला जनरेटिव्ह सेल. त्या नावावरून काहीतरी अंदाज घेत असतात. जनरेटिव्ह, कदाचित या सेल पासून काहीतरी जनरेट होणार. आणि काय जनरेट होणार, जो आपला टॉपिक आहे, मेल गॅमिट्स.
ठीक आहे, आता पहिलं मायटॉसिस समजलं आपल्याला. त्याच्यानंतर हा जो जनरेटिव्ह न्यूक्लियस असतो पहा, ही कंप्लीट सेल जनरेटिव्ह आणि त्याच्या आतमध्ये असणारा जनरेटिव्ह न्यूक्लियस, याला आपण लेबल पण करू शकतो. इथं मी लेबल करतो म्हणजे कन्फ्युजन होणार नाही तुमचं. दिस इज व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस अँड दिस विल बी द जनरेटिव्ह न्यूक्लियस. जो जनरेटिव्ह न्यूक्लियस आहे पहा, इट विल फ्लोट्स विद इन द सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. ही पूर्ण सायटोप्लाझम व्हेजिटेटिव्ह सेल्स आहे, तर हा त्याच्यामध्ये फ्लोट होते. आतमध्ये सेल वॉल आहे, पण सायटोप्लाझमची क्वांटिटी एवढी जास्त असते का त्याच्यामुळे ते डिसअपियर झाल्यासारखंच राहतं. म्हणजे आपण डायरेक्टली म्हणू शकतो की दिस पर्टिक्युलर सेल इज हॅव्हिंग टू न्यूक्लियस, एक व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस, दुसरा जनरेटिव्ह. जनरेटिव्ह न्यूक्लियस जो आहे इट इज लार्जर इन साइज दॅन दॅट ऑफ द व्हेजिटेटिव्ह. परत कन्फ्युजिंग वर्ड, लार्जर सेल कोणती होती? व्हेजिटेटिव्ह. सेल लार्जर आहे पण न्यूक्लियस स्मॉल आहे, आणि जनरेटिव्ह मध्ये सेल स्मॉलर आहे पण न्यूक्लियस लार्जर आहे. हे सगळं महत्वाचं आहे समोर. आता याच्यानंतर काय करतं पहा, हा जो पोलन ग्रेन आहे, या पोलन ग्रेनला तुम्ही म्हणू शकता इट इज द पोलन ग्रेन ऍट टू सेल्ड स्टेज. नाउ द पोलन ग्रेन इज सेड टू बी ऍट दी टू सेल्ड स्टेज. मोस्ट ऑर्गॅनिझम मध्ये म्हणजे मोस्ट एंजिओस्पर्म प्लांट मध्ये या कंडिशन मध्ये हा पोलन ग्रेन ट्रान्सफर होतो. कुठे ट्रान्सफर होईल हा पोलन ग्रेन? एखादा स्टिग्मा असेल त्याच फ्लॉवर मध्ये म्हणा, किंवा दुसरा फ्लॉवर म्हणा, किंवा दुसऱ्या प्लांटच्या फ्लॉवर मध्ये म्हणा. पॉलिनेशनचे टाइप्स आहेत समोर तुम्हाला माहितच आहे, सेल, क्रॉस, ऑटोगॅमी, जिटनोगॅमी. तर कोणतंही पॉलिनेशन का घडो, पण पोलन ग्रेन जो पॉलिनेट होऊन राहिला, जो ट्रान्सफर होऊन राहिला, तो शक्यतोवर मोस्ट प्लांट मध्ये कोणत्या स्टेज मध्ये व्हायला पाहिजे? टू सेल्ड. मग इथपर्यंतच्या ज्या स्टेज आहेत ह्या पॉलिनेशनच्या अगोदर घडल्या. सो दीज आर ऑकर बिफोर द पॉलिनेशन. ओके. आता समजा हा पोलन ग्रेन डिपॉझिट झाला स्टिग्मावर. तुम्हाला माहितच असेल की स्टिग्मावर डिपॉझिट झाल्यानंतर जर समजा हा पोलन ग्रेन कंपॅटिबल असेल, ऍक्टिव्ह असेल, राईट असेल, है ना, ठीक असेल, तर अशा वेळेस काय करते, हा या स्टिग्मा मधून न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करेल, आणि ऍब्सॉर्ब केल्यामुळे तो स्वेल होतो, आणि स्वेल केल्यामुळे ही जी आतमधली इंटाईन नावाची लेयर आहे, एक्झाईन इंटाईनच्या काही ठिकाणी काय असतात, जर्म पोर असतात. याला लेबल करू शकतो आपण, दीज आर द जर्म पोर्स. कोण कुच 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 करून राहिलं रे? तर या इंटाईन मधून एक पोलन ट्यूब तयार होईल अशा पद्धतीनं. ठीक आहे. मग आता साहजिक आहे, या पोलन ग्रेनच्या आतमध्ये ज्या काही गोष्टी असतील, दोन न्यूक्लियस आहेत आणि हे सायटोप्लाझम, किंवा ही पूर्ण सेल म्हणा, व्हेजिटेटिव्ह नावाची सेल आहे, ट्यूब नावाची सॉरी जनरेटिव्ह नावाची सेल आहे, हे सगळं मटेरियल कुठे ट्रान्सफर होईल? या पोलन ट्यूब मध्ये. सायटोप्लाझम ट्रान्सफर होईल आणि ते न्यूक्लियस पण ट्रान्सफर होतील. ज्या गोष्टी पोलन ग्रेन मध्ये आहेत त्या सगळ्या ट्रान्सफर होतील टू दी पोलन ट्यूब. मग झाला ना ट्रान्सफर, हे न्यूक्लियस वगैरे काही लक्ष नका देऊ, सध्या सायटोप्लाझम ट्रान्सफर झालं. आता आतमध्ये काय आहे? जो व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आहे पहा, दॅट व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस इट मायग्रेटेड टू दी टीप ऑफ द ट्यूब. तो कुठं मायग्रेट झाला ते सांगतो काय भानगड्यात. टीपला मायग्रेट झाला, आणि याला आपण आता नाव देऊ, इट इज द ट्यूब न्यूक्लियस. पोलन ट्यूबच्या टीपला जो न्यूक्लियस मायग्रेट झाला त्याला ट्यूब न्यूक्लियस म्हणतात. म्हणजे त्या ट्यूब न्यूक्लियसचं काम काय असेल? ट्यूबला कंट्रोल करेल. हे पोलन ट्यूब का तयार झाली? या स्टिग्मा मधून पोलन ग्रेन जर्मिनेट झाला. पोलन ट्यूब का तयार झाली? कारण पोलन ट्यूब ही एक बायपास आहे, मीडियम आहे, जे मेल गॅमेटला ट्रान्सफर करेल टू दी एग सेल. कारण या खालचा जो पार्ट आहे या ओव्हरीचा, त्याच्या आतमध्ये कुठेतरी एग असेल ना भाऊ. मग त्या पोलन ट्यूबची ग्रोथ कंट्रोल करावं लागेल की हाऊ मच लेंथ दॅट पोलन ग्रेन शुड बी कंटिन्यू अप टू द फ्युजन ऑफ दॅट फिमेल गॅमेट्स. तर ती पूर्ण ग्रोथ कंट्रोल करण्याचं काम हा न्यूक्लियस करेल. ओके. आता आतमध्ये काय राहिला? जनरेटिव्ह न्यूक्लियस. हा जनरेटिव्ह न्यूक्लियस पण या ट्यूब मध्ये एंटर होईल आणि त्याच्यामध्ये दुसरं मायटॉसिस घडते.
पहिलं मायटॉसिस इथं घडलं होतं, फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन, म्हणून तर 2 सेल तयार झाल्या होत्या ना. तर आता हा जो न्यूक्लियस आहे कोणता, जनरेटिव्ह, एक तर ट्यूब बनला, दुसरा न्यूक्लियस आतमध्ये एंटर झाला या ट्यूब मध्ये, आणि या एका न्यूक्लियस मध्ये मायटॉसिस होऊन 2 न्यूक्लियस तयार झाले. या 2 न्यूक्लियसला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो मेल गॅमिट्स. म्हणजे आता जे समोर स्ट्रक्चर तयार झालं पहा, इट इज द पोलन ट्यूब, याला नाव देतो या स्ट्रक्चरला, दिस इज द पोलन ट्यूब विथ 2 मेल गॅमिट्स and 1 tube nucleus. This structure is now called as male gametophyte. याला काय म्हणतो आपण, मेल गॅमेटोफाइट. आता हे तर झालं मोस्ट प्लांट मधलं, अँजिओस्पर्मच्या मोस्ट मध्ये. आता पुस्तकात ह्या ज्या डायग्राम्स ड्रॉ केल्या पाहिजे याचं म्हणणं काय, पॉलिनेशन केव्हा घडलं हो, जेव्हा पोलन ग्रेन हा 2 सेल स्टेज, जेव्हा त्या पोलन ग्रेनच्या आतमध्ये 2 सेल होत्या, है ना, 2 पहिलं डिव्हिजन घडलं होतं का नाही, तर त्याला 2 सेल म्हटलं. पण कधी कधी काय होतं प्लांट मध्ये, हे जे दुसरं मायटोसिस आपण पाहिलं या पोलन ट्यूबच्या आतमधलं, हे मायटोसिस आतमध्येच घडून जातं. एक व्हेजिटेटिव्ह सेल आहे, ठीक आहे, हे पूर्ण व्हेजिटेटिव्ह सेल आणि आतमध्ये असणारा हा व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस, हा झाला व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस. त्याच्यानंतर जनरेटिव्ह न्यूक्लियस जो आहे, जो इथं पोलन ट्यूब मध्ये डिवाइड झाला, तो कधी कधी पोलन ग्रेनच्या आतमध्ये डिवाइड होतो. मग डिवाइड झाला, मग याचे 2 न्यूक्लियस तयार होतील का, झाले 2 न्यूक्लियस. हे 2 न्यूक्लियस म्हणजे 2 मेल गॅमिट्स आहेत ना, हे 2 मेल गॅमिट्स समजा, आणि हे एक व्हेजिटेटिव्ह आहे. म्हणजे या ठिकाणी 3 न्यूक्लियसचं कॉम्बिनेशन आहे. मग याला तुम्ही म्हणू शकता 3 सेल्ड पोलन ग्रेन. आताही पॉलिनेशन होऊ शकते. म्हणजे जरुरी नाही आहे की मेल गॅमेट पोलन ट्यूबच्या आतमध्येच तयार होतात. पुस्तकावाल्यांनी बदल केलेले आहेत पहा, पण जर तुम्ही त्या पुस्तकातला पॉइंट रीड आउट केले तर वाक्य तुम्हाला हेच दिसेल की इन मोस्ट ऑफ द प्लांट द पोलन ग्रेन ट्रान्सफर ऍट द 2 सेल स्टेज, आणि मेल गॅमेट्स हे पोलन ट्यूबच्या आतमध्ये तयार होतात. ते परफेक्शन आहे. पण त्याला एक्सेप्शन राहू शकतात काही प्लांट, बरोबर आहे की नाही, कारण मोनोकॉटच्या अशा काही व्हेरायटीज आहेत का त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम्स येतात. आणि प्रॉब्लेम नाही आहे, मेल गॅमेट्स बनले, ऍक्टिव्ह आहेत, मेकॅनिझम संपलं. मग ते ट्यूब मध्येच बनले पाहिजे का, असं काही रूल नसतो. ठीक आहे. आता ही जी कम्प्लीट प्रोसेस आहे पहा, या पूर्ण प्रोसेसला समराईज जर आपल्याला करायचं असेल तर आपण कसं करू शकतो, डायग्राम आपण इरेज करू आता. The development of male gametophyte can be summarized as follow: changes before the pollination and changes after the pollination. Before pollination काय घडलाय, it follows the first mitotic division. पहिल्या मायटोटिक डिव्हिजन नंतर 2 सेल बनल्या होत्या, एक आहे व्हेजिटेटिव्ह सेल आणि त्याच्यानंतर जनरेटिव्ह सेल. आता 2 प्रकारच्या सेल बनल्या म्हणून याच्यापासून तयार झाली 2 सेल्ड पोलन ग्रेन, किंवा यालाच तुम्ही म्हणू शकता मायक्रोस्पोर. नाउ इट अंडरगो डिपॉझिशन ऑन द स्टिग्मा, म्हणजे पॉलिनेशन घडलं. मग पॉलिनेशनच्या नंतर काय घडते, यापैकी हा जो जनरेटिव्ह सेल आणि व्हेजिटेटिव्ह सेल आहे याच्यामध्ये चेंजेस घडतात. काय होईल, व्हेजिटेटिव्ह सेल मधला जो न्यूक्लियस आहे, व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस, इट बिकम ट्यूब न्यूक्लियस and migrated to the tip of the pollen tube. कारण या ठिकाणी पॉलिनेशन घडलाय, म्हणजे पोलन ग्रेनचं जर्मिनेशन घडलंय. सर्वात महत्वाचा शब्द हा आहे पोलन जर्मिनेशन. पोलन ट्यूब कशी तयार होते, बाय जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन. पोलन जर्मिनेशन म्हणजेच सीड जर्मिनेशन सारखंच आहे, फक्त सीडचं जर्मिनेशन सॉइल मध्ये घडते, पोलन ग्रेनचं जर्मिनेशन स्टिग्मावर घडते. तिथं सॉइल मध्ये न्यूट्रिएंट आहेत, इथं त्या स्टिग्मावर तेच तर न्यूट्रिएंट आहेत ना, त्याला नेक्टर म्हणतो आपण परफेक्टली. तर हा झाला व्हेजिटेटिव्हचा पार्ट. जो दुसरा न्यूक्लियस आहे कोणत्या सेल मधला, जनरेटिव्ह मधला, दॅट जनरेटिव्ह न्यूक्लियस
अंडरगो सेकंड मायटॉटिक डिव्हिजन. पहिलं मायटॉसिस अगोदर घडलं होतं मायटॉटिक टू फॉर्म टू मेल गॅमेट्स. तर मग जर तुम्हाला पेपरमध्ये विचारलं की व्हॉट डू यू मीन बाय मेल गॅमेटोफाइट, तर पोलन ग्रेनला मेल गॅमेटोफाइट म्हणत नाहीत. मेल गॅमेटोफाइट कोणता आहे? मेल गॅमेटोफाइट म्हणजे पोलन ट्यूब. बरोबर. आता पूर्ण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा जो पार्ट पाहिला आपण, त्याचे फक्त मी शब्द मांडतो बोर्डवर. लक्षात ठेवा, तुम्हाला समजतात का? पहा, इथं आपण लिहू सिक्वेन्शियल इव्हेंट्स इन मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, अर्थात इन केस ऑफ दी प्लांट्स. मायक्रोस्पोरोफिल. गुरुजी नवीन शब्द आला, चालेल, येऊ द्या, शब्द आलेच पाहिजे नवीन. मायक्रोस्पोरेंजियम. मायक्रोस्पोर. आता हे तुम्हाला सांगायचं आहे काय, कसं तयार झालं, कोणती गोष्ट, हे सगळं तुम्हाला सांगायचं आहे. मायक्रोस्पोर, त्याच्यानंतर मेल गॅमेटोफाइट्स. मेल गॅमेट्स. याच्यापैकी कोणकोणते स्ट्रक्चर हेप्लॉइड आहेत, कोणकोणते स्ट्रक्चर डिप्लॉइड आहेत, कोण सांगते? 4 गोष्टी मांडल्या मी. हा जो वर्ड आहे हा तुमच्याकरता नवीन आला, पण मला सांगा, इथून तर शिकवलाय मी तुम्हाला. मायक्रोस्पोरेंजियम कशाला म्हटलं होतं आपण? सांगा बरं, कोणतं स्ट्रक्चर आहे? प्लांट मध्ये आपण पाहिलं फ्लावर, त्या फ्लावरचे पार्ट्स पाहिले आपण, त्यातला आपण स्टडी करू आलो कोणता? स्टेमेन. तर हे जे मायक्रोस्पोरोफिल आहे, इट इज दी स्टेम. मग मायक्रोस्पोरेंजियम कशाला म्हणाल? ऑब्जेक्टिव्ह वाले हा लेसन जर सोडला तर तुमचे मार्क्स काउंट करा तुम्ही. जे चॅप्टर चालू केलं आहे रिव्हिजन म्हणून, हे चॅप्टर रिव्हिजन तर आहेच आहे, पण फार महत्वाचं आहे बरं. जुने पेपर चेक करा, खरोखर फार इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. मायक्रोस्पोरेंजियम कशाला म्हटलं तर आपण? एंथर, मायक्रोस्पोर, पोलन ग्रेन, मेल गॅमेटोफाइट्स, पोलन ट्यूब, आणि मेल गॅमेट्स मेल गॅमेट. हे हेप्लॉइड असतील, बरोबर. मेल गॅमेटोफाइट कसा असेल, कोण सांगते? कोण सांगेल मला? मेल गॅमेटोफाइट कसा असेल, हेप्लॉइड की डिप्लॉइड, आणि का? बोला रे, बोला रे. तुमचं चॅप्टर झालंही आहे म्हणता तुम्ही, रिवाइज होऊन राहिलं म्हणता, आणि तुम्हाला काहीच तर आठवून राहिलं. फार हे समजते काय? स्टेमेन कंप्लीट मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, सो इट इज मायक्रोस्पोरोफिल. ठीक आहे, लक्षात राहील. याच्या आतमधले जे स्ट्रक्चर आहेत ते डिप्लॉइड आहेत. टीएस ऑफ अँथर आपण ड्रॉ केला होता. त्याच्यातले जे फंक्शनल टिश्यू आहेत त्याला स्पोरोजिनस टिश्यू म्हटलं होतं आपण, स्पोरोजिनस टिश्यू, आणि ते डिप्लॉइड असते. त्याच्यातली एक ऍक्टिव्ह सेल, त्याला आपण मायक्रोस्पोर मदर सेल म्हटलं होतं, ती पण डिप्लॉइड असेल, बरोबर. तर मायक्रोस्पोरेंजियमच्या आतमध्ये मग मिओसिस घडली होती. त्या मिओसिसच्या प्रोसेसलाच नाव देतो आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस, which produces 4 haploid मायक्रोस्पोर. आणि या मायक्रोस्पोर मध्ये मग ते डेव्हलपमेंट घडते. कशी डेव्हलपमेंट घडते? 2 मायटॉटिक डिव्हिजन्स, एक पॉलिनेशनच्या अगोदर, एक पॉलिनेशनच्या नंतर, आणि मग कुठं तयार होईल? मेल गॅमेटोफाइट म्हणजे पोलन ट्यूब, आणि गॅमेट्स, गॅमेटोफाइट कंटेन द मेल गॅमेट्स. जे मेल गॅमेट तयार झाले पहा, दीज आर नॉन मोटाईल. नॉन मोटाईल आहेत म्हणून तर त्यांना कॅरी करावं लागते.
फिमेल गॅमिट पर्यंत त्यांना उचलून घेऊन जावं लागतं. मग त्यांना कॅरी कोण करणार आहे? पोलन ट्यूब. म्हणून मेल अँजिओस्पर्म मध्ये पोलन ट्यूबची निर्मिती होतं. बरोबर आहे. इट इज द कॅरियर ऑफ मेल गॅमिट्स. ठीक आहे. याच्यात काही कोणाला अडचण असेल तर विचारू शकता, नसेल तर आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट स्टार्ट करू. या चार्टला एकदा व्यवस्थित पाहून घ्या 2 मिनिटांमध्ये. ओके. त्याच्यानंतर female reproductive organ in plants. And we know that it is gynoecium किंवा त्यातला जो मेंबर आहे गायनोशियमचा त्याला आपण म्हणतो असतो कार्पेल किंवा पिस्टिल. काय म्हणतो आपण? कार्पेल किंवा पिस्टिल. मग एक कार्पेल जर असेल तर त्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं राहायला पाहिजे? बरोबर. ओव्हल शेप बॉडी त्याला म्हणतो आपण ओव्हरी. elongated part it is called as style and tip it is called as the stigma. आगे बढ़ो. ओवरी contain ovules. याला म्हणायचं तुम्हाला ओव्ह्यूल. आणि ओव्ह्यूलचं जेव्हा आपण स्ट्रक्चर पाहू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या ओव्ह्यूलच्या आतमध्ये कुठेतरी मग काय असेल? एक सेल. आता इथे मी सध्या ब्रॉड लेवलला सांगून राहिलो कारण आपण जस्ट स्ट्रक्चर स्टार्टच केलाय. यातला जो ओव्हरीचा पार्ट आहे पहा, हा असतो फंक्शनल पार्ट. कारण याच्यामध्ये जे चेंजेस घडतात, चेंजेस इन द ओव्हरी आणि पर्टिक्युलरली ओव्ह्यूल, याचे नाव तुम्ही लक्षात ठेवा. जसं आपण फिमेल मेल मध्ये कम्पेअर केलं होतं पहा, है ना. जो कम्प्लीट कार्पेल आहे या कार्पेलला तुम्हाला कन्सिडर करायचं आहे मेगास्पोरोफिल. जसं स्टेमेन मध्ये मायक्रोस्पोरोफिल तसं फिमेल मध्ये मेगास्पोरोफिल. मग याच्या आतमध्ये काय असेल? जसं त्या ठिकाणी मायक्रोस्पोरेंजियम होता तसं या ठिकाणी मेगास्पोरेंजियम असेल. मेगास्पोरोफिल कंटेन मेगास्पोरेंजियम. आणि हे कशाला म्हणतात? तर इट इज दी ओव्ह्यूल. हे जे तुम्हाला डायग्राम दिसून राहिली याची डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला घ्यायची आहे समोर. त्याचा ओव्ह्यूलचा टाईप कोणता असतो, ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल एकच असतो असं काही गॅरंटी नाही आहे. एका ओव्हरीमध्ये एकापेक्षा जास्त ओव्ह्यूल राहू शकतात. युनिलॉक्युलेट ओव्हरी, मल्टीलॉक्युलेट ओव्हरी आहे ना. सायट्रस फॅमिली जे राहते, जे आंबट पदार्थ असतात शक्यतो, जसं लिंबू आहे, त्याच्यामध्ये किती साऱ्या सीड्स तुम्हाला दिसतात. मग एवढ्या साऱ्या सीड कुठून आल्या? एवढ्या वेळ फर्टिलायझेशन नाही घडत त्याच्यात, काही गरज नाही आहे. प्लांट मध्ये एक प्रोसेस आहे पहा, पॉली एम्ब्रियोनी, ॲपोकार्पी. हे अशा प्रोसेस ज्या समोर त्याच्यावर लक्षात येईल तुमच्या की प्लांट मध्ये ओव्ह्यूलची संख्या डिसाईड करेल की किती सीड्स तयार होतात. ठीक आहे. तर हा तो पार्ट नंतरचा आहे आपला. इथं महत्वाचा आपण फक्त एक कन्सेप्ट पाहून घ्या, मेल आणि फिमेल मधला डिफरन्स कसा. तर या ठिकाणी हा झाला मेगास्पोरेंजियम, हा असेल डिप्लॉइड. मग याच्या आतमध्ये मिओसिस घडेल. तिकडे मायक्रोस्पोर बनला होता, इकडे कोणता स्पोर बनेल? मेगास्पोर बनेल. मिओसिसच्या नंतर बनणार म्हणजे हा हेप्लॉइड असेल की डिप्लॉइड? हेप्लॉइड. परत मेगास्पोर पासून काय तयार होईल समोर? जसा मायक्रोस्पोर पासून मेल गॅमेटोफाइट बनला होता तसा मेगास्पोर पासून फिमेल गॅमेटोफाइट बनेल. ठीक आहे.
आता इथं फिमेल गॅमेटोफाइट जो आहे त्याला नाव येईल एम्ब्रियो सॅक. सध्या फक्त नावं लक्षात ठेवा, हे सगळी प्रोसिजर आपल्याला पाहायची आहे वन बाय वन. एम्ब्रियो सॅक, कारण याच्या आतमध्ये एम्ब्रियो तयार होणार. ओके, इन धिस वे in the female reproductive part we have to study the sequential event like this. मेगास्पोरोफिल जो आपण आताच पाहिला. स्टिग्माचं कॅरेक्टर काय आहे, तर इट कंटेन्स शुगरी सिक्रेशन, ज्याला तुम्ही नाव देऊ शकता नेक्टर. व्हेरी IMP. या नेक्टरला तुम्ही फूड मटेरियल म्हणू शकता. याच्यामध्ये शुगर असतात आणि याचा यूज करूनच फ्लावर त्या आपलं जे इन्सेक्ट राहतात ते फ्लावर वरती अट्रॅक्ट होतात आणि ते या शुगरी सिक्रेशनला ऍब्सॉर्ब करतात आणि त्याचं कन्व्हर्शन हनीमध्ये केलं जाते. आणि हनीचा मेडिसिनल यूज वगैरे असतो हे आपल्याला जनरल मध्ये इन्फॉर्मेशन असेलच. स्टाईलचं काम काय आहे, तर स्टाईल इट ऍक्ट ऍज द चॅनल विच गिव्ह एंट्री पास. स्टिग्मा मधून जेव्हा पोलन ट्यूब एंट्री होईल तेव्हा स्टाईलचं काम काय, इट कॅरी किंवा इट यूज टू पास द पोलन ट्यूब. मेल गॅमेटोफाइटला कॅरी करण्याचं काम कोण करेल, स्टाईल. आणि ओव्हरी, इट इज द साइट ऑफ फर्टिलायझेशन, इट इज द साइट ऑफ एम्ब्रियो फॉर्मेशन. जेव्हा या फ्लावरचं रूपांतर फ्रुट्स मध्ये होईल तेव्हा ओव्हिल पासूनच काय तयार होत असतात, ओव्हरी पासून काय तयार होईल तर फ्रुट्स.